रुबी हॉल ते रामवाडी इथपर्यंत मेट्रो मार्गिकेच्या 3 हिचं उद्घाटन जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होते। आपण पाहतोय की मेट्रो मार्गाला या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी खासदार जे आहेत तरी तुम्ही उद्घाटनासाठी पोहोचलेला आहात। आज मेट्रो 3चं उद्घाटन होतंय। पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या बरीच दूर होऊ शकते। खूप आनंद वाटतोय। आज माननीय प्रधानमंत्री या ठिकाणी ऑनलाईन उद्घाटन करत आहेत आणि आज हा रूट जो आहे हा एक्सटेंडेड रूट लोकांसाठी खुला होतोय। नक्कीच या भागामध्ये जी काही वाहतुकीची कोंडी आहे ती सुटण्यासाठी याचा मदत होईल। थँक्यू। म्हणजे सुरुवातीला चांदणी चौकातला वाहतुकीचा प्रश्न होता। शहरामधली अंतर्गत वाहतूक कोंडी जी आहे ती यामुळे बरीच दूर होणार आहे ज्यावेळेस पूर्ण सगळी मेट्रो सुरू होईल। केंद्राच्या माध्यमातून पुण्यामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा एक त्याची आखणी म्हणू शकतो अशी आखणी चालू आहे आणि त्याच्यातला हा रूट आता शेवटपर्यंत होतोय आणि अशाच पद्धतीने अनेक जेव्हा रूट तयार होतील तेव्हा आता जे आपण म्हणतो की पुण्यातली प्रमुख समस्या कोणती आहे तर वाहतुकीचा प्रश्न हा सुटण्यासाठी मदत होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींनी जी मेट्रो तयार केलेली आहे एक त्याचं रोल मॉडेल जे आहे ते आपल्याला निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल का? कारण जी लोकांची समस्या होती ती दूर झाली असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच पुण्यामधला मेजर प्रश्नच हा आहे। वाहतुकीचा प्रश्न हाच पुण्यातला मेजर प्रश्न आहे। मुळामध्ये इथे असलेले स्थानिक लोक आणि जे आपण म्हणतो की ट्रान्झिट म्हणजे शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी आलेले लोक या सगळ्यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी इथे होते। पण मास ट्रान्झिट जेव्हा वाढेल बस असतील किंवा मेट्रो असतील तर मेट्रो हा त्याच्यामधून एक अतिशय मोठा हे आहे आणि अतिशय सुंदर अतिशय कमी वेळामध्ये कमी दरामध्ये ही मेट्रो आपल्याला लांब पल्ल्यासाठी घेऊन जाते। याचं श्रेय कोणाला द्याल? मोदीजींना। लोकसभा निवडणूक सरकारला याचं श्रेय देईन। त्याचबरोबर राज्य सरकार त्यावेळेचं आमचे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याही माध्यमातून या ठिकाणी निधी मोठ्या प्रमाणात अलॉट झाला। त्याचं सगळे आखणी केली गेली। त्यामुळे राज्य सरकार तत्कालीन आताचंही राज्य सरकार आणि केंद्र सरकार थँक्यू। पाहतोय की या संपूर्ण मेट्रो मार्गाचं श्रेय जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देईन अशी प्रतिक्रिया खासदार या ठिकाणी मेधा कुलकर्णी यांनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।